पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रापचा एक्झिट पोल समोर आलेला आहे। प्रापच्या एक्झिट पोलनुसार जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळू शकते। प्रापच्या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भाजपचा शिरकाव तर काँग्रेस हद्दपार झाल्याचं दिसतंय। पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी पक्षच हा नंबर 1 ठरणार आहे। दुसऱ्या क्रमांकावरती भाजप असेल असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलाय। कोणाला किती जागा मिळू शकतील आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रापचा एक्झिट पोल राष्ट्रवादीला 43 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 11 जागा मिळण्याचा अंदाज। ठाकरेंच्या शिवसेनेला 3, भाजपला 15 तर काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल या क्षणाला आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, प्रापच्या या एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादीच वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी खरं आहे। जो पंचायत समितीचा जर आपण मतदानोत्तर चाचणी अर्थात एक्झिट पोलचा अंदाज बघितला तर त्यात राष्ट्रवादीला 96 जागा अर्थात ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळून लढलेले असल्यामुळे तो एकत्र आकडा आपल्याला ग्राह्य धरणं अपेक्षित आहे। भाजपला 24 जागा, पंचायत समितीमध्ये शिवसेनेला 17 अर्थात शिंदेची शिवसेना, तर ठाकरेंची जी शिवसेना आहे तिला 5 जागा मिळतील अशा पद्धतीचा अंदाज प्रापनं व्यक्त केलेला आहे। जे अपक्ष त्यांना 2 जागा मिळतील अशा पद्धतीची जी आकडेवारी आहे ती प्रापच्या एक्झिट पोल मधून समोर येताना बघायला मिळते आहे। जिल्हा परिषदेचा जर आपण विचार केला तर जिल्हा परिषदेमध्ये 42 जागा ह्या राष्ट्रवादीला मिळतील अजित पवारांच्या आणि 1 जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल अशा पद्धतीचा अंदाज प्रापनं व्यक्त केलेला आहे। भाजपला 15 जागा तर शिंदेच्या शिवसेनेला 11 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा मिळतील तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळेल अशा पद्धतीचा जो एक्झिट पोल आहे तो प्रापचा बघायला मिळतोय। अर्थात 9 तारखेला या सगळ्या संदर्भातलं स्पष्ट चित्र आपल्याला बघायला मिळेल। अगदी, त्यामुळे आता अर्थातच 9 तारखेला हा निकाल स्पष्ट होणार आहे। मात्र आता प्रापचा जो एक्झिट पोल समोर येते त्यानुसार तरी राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यामध्ये सर्वाधिक जागा मिळताना राष्ट्रवादीचं किंबहुना वर्चस्व पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।